की हा जो कचऱ्याचा मोठा आता ढीग आहे 3-4 दिवसापासून आपण बघतोय पिंपरी चिंचवड एरियामध्ये 500 ते 600 mm चा पाऊस झाला आहे आणि हा जवळजवळ 60 मीटर उंच असा हा कचऱ्याचा ढीग आहे. त्यामुळे तो ह्या जसा लँडस्लाईड होतो त्या पद्धतीने हा त्या पाण्यामुळे असेल त्याच्यामुळे असेल तो पूर्ण खाली आला आणि त्याने त्या बिल्डिंगला पुढे ढकलला आणि त्याच्यामुळे ती बिल्डिंग पडली. एक महिन्यापूर्वी देखील अशी घटना घडली होती. नाही त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. इमारत किती बांधण्यात आली काय माहिती इमारतीच्या इमारत ही नवीनच आहे. 2 वर्षापूर्वीच त्या इमारतीचं उद्घाटन झालं आहे. त्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही. सर कचऱ्याच्या संदर्भात काय उपाययोजना ज्या आहेत त्या आता केल्या जाणार आहेत आणि नाही हा कचरा आता मर्यादेपेक्षा म्हणजे हा 1982 पासूनचा कचरा आहे. याला लिगसी वेस्ट म्हणतो आपण. त्याचं बायोमायनिंगचं काम ऑलरेडी चालू आहे. म्हणजे तो कचरा त्याच्यामधनं प्लॅस्टिक बाजूला करणे आणि इतर गोष्टी बाजूला करणे ज्याला बायोमायनिंग म्हणतात. ते बायोमायनिंगचं प्रक्रिया आपली गेल्या वर्षापासून चालू आहे. देखो ये नेचुरल कैलेमिटी है, नैसर्गिक आपत्ति है. नहीं लेकिन 2 साल पुरानी इमारत है और इस तरह से लोकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे. त्यातले काही लोक स्वतः चालत पण आले. त्या 6 लोकांना आता आपण रुग्णालयामध्ये पाठवलेलं आहे आणि त्यांची परिस्थिती आता एकदम स्टेबल आहे आणि बाकीच्यांच्या रेस्क्यूचं काम चालू आहे. आतमध्ये किती जण अडकलेले आहेत? आतमध्ये आता साधारणतः एकूण 20 लोक होते. त्यातले सुरुवातीला 4 लोक आले होते आणि 6 लोक आले. अजून एक 10 लोक असण्याची शक्यता आहे. त्यांना किती वेळात रेस्क्यू करण्यात येईल? किती चालू आहे आता. ते जसं मगाशी जसं स्लॅब तोडून त्या आत गेले तसंच त्या पद्धतीनेच ते NDRFचे लोक आणि आपले लोक आत जात आहेत आणि लोकेट झाले. सर आणि बोलतायत सुरक्षित आहेत ते सगळे? बोलतायत म्हणजे सुरक्षित आहेत. सर यही बात थांब ना. सर तुम्ही ज्यांना आता रेस्क्यू केलं त्यातले किती जण काही जखमी आहेत आणि त्यांची तब्येत कशी आहे आता? त्यांची सर्वांची 6 लोक जे रेस्क्यू केले त्यांची सर्वांची तब्येत एकदम स्टेबल आहे. किरकोळ काही जखमा होत्या. त्यांना आता दोघांना 6 जणांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. YCMला आणि एका खाजगी हॉस्पिटल. 2 महिला होत्या. अजून एक महिला आतमध्ये आहे का? त्यांच्याशी बोलणं झालं. तर महिला दोन्ही ते म्हटल्या बाकीचे आतमधले लोक आहेत त्यांच्याशी पण ते बोलत होते. सर 17 अडकल्याचं समजतं त्यापैकी किती तुम्ही रेस्क्यू केले? नाही आपल्याला जो फिगर इथल्या लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे 20 लोक आतमध्ये होते असं त्यांनी सांगितलं होतं. त्यापैकी 5 लोक आधी निघून आले होते. आता 6 लोक अजून रेस्क्यू केले. आता 9 किंवा 10 लोक अजून आतमध्ये रेस्क्यू करायचे आपल्याला. सर यही बात हिंदी में